काँग्रेसच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव यांना गेल्या काही दिवसांमध्ये जो अपमानास्पद वागणूक दिली गेली, अन्यायाच्या समोर जावं लागलं। यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। सर्वप्रथम मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून जाहीर केलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी एक रोल मॉडेल त्यांनी बनवावं आणि ते संपूर्ण राज्यभर चालवावं असा त्या बैठकीमध्ये निर्णय झाला। आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना पुढच्या काळामध्ये योग्य तो न्याय देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं। या सर्व घडामोडीमध्ये आमचा कोणताही संबंध नाही। 3 महिन्यापासूनच त्यांना वारंवार टाळण्यात येत होतं। डिजिटलवरून त्यांचे फोटो गायब होते। 1 महिन्यापूर्वी साधारण त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना बोलवून सांगण्यात आलं की कार्यकर्त्याला आपण संधी देऊया, तुम्हाला थांबावं लागेल। त्यांनी मोठ्या मनानं त्याला होकार दिला आणि त्यांनी स्वतःच राजू लाटकर यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर केलं असं त्यांचं म्हणणं आहे। असं असताना एका रात्रीत उमेदवारी कशी बदलली गेली, तर हे एक प्रकारचं षडयंत्र असल्याचं त्यांना वाटलं आणि त्यामुळं त्यांना कुठल्याही विद्यमान आमदार असताना प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं नाही। या एकंदरीत हेतूनं किंवा या त्यांना जे दुखवले गेल्या त्यामुळे त्यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेमध्ये चांगली बळकटी प्राप्त झालेली आहे। ते स्वतः फाउंड्री उद्योजक असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये शिवसेनेला बळकटी मिळालेली आहे। फुटबॉल क्षेत्रामध्ये त्यांचे पती कैलासवासी माजी आमदार चंद्रकांत जाधव यांचं भरीव काम आहे। त्यामुळे फुटबॉलच्या टीम आणि त्या पेठांमध्ये देखील त्यांची मोठी बळकटी आहे। त्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळालेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे। मंगळवार पेठ असेल, इतर सर्व ठिकाणी त्यांचं मोठं जाळं आहे, कार्यकर्त्यांचं जाळं आहे। त्यामुळे शिवसेनेला मोठी बळकटी प्राप्त झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीनं अनेक बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले जात आहेत। काल काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी म्हटलं की त्यांच्यावर दबाव आणला गेला। त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। काल काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं की आमच्या पायाखालची वाळू घसरली त्यामुळं आम्ही अशा प्रकारची फोडाफोडी करतोय। आम्ही कोणतीही फोडाफोडी केलेली नाही आणि यामध्ये आमचा कोणताही संबंध नाही। उलटं मी असं म्हणेन की काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे त्यांना उमेदवार बदलाची वेळ आली आणि अजूनही मला वाटतंय की उमेदवाराची माघारी घेईस तोपर्यंत कोण उमेदवार माझ्यासमोर राहील का नाही, कारण हे महायुतीचं काम आहे। राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, युवकांसाठी मोठ्या कल्याणकारी योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे। राज्याची तिजोरी भक्कम होत चाललेली आहे। देशाला महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न आहे त्यामध्ये राज्य अग्रक्रमानं पुढे चाल करतोय आणि त्यामुळं राज्यातील मतदार आज बहुसंख्येनं युतीच्या पाठीशी उभा आहे आणि त्यामुळे असे प्रकार घडत आहेत। पुढच्या काळामध्ये देखील अनेक प्रवेश या ठिकाणी होतील। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना लोक कंटाळलेले आहेत। असं असताना बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले गेले। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की जयश्रीताई आता आमच्या आहेत। जयश्रीताईंना आमचा पूर्ण पाठिंबा असेल। त्यांना आमच्याकडून कधीही अंतर दिलं जाणार नाही। काल काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी आरोप केला की 100 कोटीचे रस्ते आले हे सगळे बोगस आहेत, कामं सगळी बोगस आहेत। मला त्यांची कीव येते। 2 वेळा मंत्री ते झालेले आहेत। शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन
गेले अनेक वर्ष काँग्रेसनं या राज्यामध्ये देशामध्ये सत्ता मिळवली, पण त्यांनी काही विकास केला नाही. या उलट गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली परिसराला पूर परिस्थितीमुळे उद्भवणारी परिस्थिती होणारं नुकसान टाळण्यासाठी 3200 कोटीचा MRTP प्रोजेक्ट मी मंजूर करून आणला. पूर नियंत्रण प्रकल्प, यामध्ये ब्ल्यू लाईनमध्ये गेलेल्या सगळ्या जागा आता फ्री होणार आहेत. त्या ठिकाणी आपल्याला बांधकाम करता येणार आहे. अनेक जण अडचणीत आली होती. बरं, पुरामुळे देखील एवढं मोठं नुकसान होत होतं ते आता टळणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरची मागणी होती 277 कोटीची, ती मंजूर झालेली आहे. 50 कोटी वर्ग झालेले आहेत. 100 कोटीचे रस्ते आहेत. रंकाळा आज बदलतोय. केशवराव भोसले जळालं, 2 दिवसात त्या ठिकाणी 25 कोटी रुपये मंजूर झाले. नुसते मंजूर झाले नाहीत तर पैसे वर्ग झाले, टेंडर निघून कामाला सुरुवात झाली. आजपर्यंत इतिहासात हे घडलं नव्हतं. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला 10 कोटी रुपये दिले, पण सामाजिक न्याय विभागाचा एक नियम यांना बदलता आला नाही. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, पैसे वर्ग होत नव्हते. त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे या ठिकाणी संसदीय नेते शिवसेनेचे कोल्हापुरात आले, एका दिवसात JR काढला आणि छत्रपती शाहूराजांच्या समाधीस्थळाचं काम सुरू झालं. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. फुटबॉलची अकॅडमी असेल, पुढच्या काळामध्ये आम्हाला हद्दवाढ करायची आहे, खंडपीठ आणायचं आहे, IT पार्क आणायचं आहे. या सगळ्या दृष्टीनं आमचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे यांच्या पायातली वाळू या ठिकाणी घसरलेली आहे. काल त्यांनी म्हटलं की 100 कोटीचे रस्ते बोगस आहेत. खरं म्हणजे मतदारांच्या मध्ये निवडणुकीमध्ये किती संभ्रम पसरवायचा हे देखील, ह्याला देखील मर्यादा आहेत. मतदार हे कदापिही माफ करणार नाहीत. 100 कोटीचे रस्ते वेळ व्हायचं कारण काय? तर याच लोकांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून 108 कोटीचा नगरोत्थानचा प्रकल्प 2008ला आणला. 220 कोटीचा IRB प्रकल्प आणला, त्याला मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केला. आणि हे रस्ते होत असताना रस्त्याच्या आतल्या युटिलिटी शिफ्ट केल्या नाहीत. आणि मग एखाद्या गोरगरीब माणसाला जर घर बांधायचं असेल, त्याची परवानगी घ्यायची असेल, तर पाण्याची लाईन, लाईटची लाईन, ड्रेनेजची लाईन, या सगळ्या लाईन्स घेत असताना 70 हजार 1 लाख रुपये भरावे लागले. ही चूक परत व्हायला नको यासाठी आता 100 कोटीचे जे रस्ते आहेत, हे 15 रस्ते होत असताना मी स्वतः आयुक्तांना, प्रशासकांना, टेक्निकल पर्सन्सना, कंत्राटदाराला बोलवून घेऊन सांगितलं की युटिलिटी शिफ्ट करा आणि मग रस्ते सुरू करा. रस्ते सुरू झालेले आहेत, कामकाज सुरू झालेलं आहे. आणि मग असं असताना मतदारांच्या मध्ये टेंडर देखील झालेले नाहीत, वर्क ऑर्डर देखील दिलेले नाहीत. अशा पद्धतीची संभ्रमावस्था निर्माण करणे राजकारणासाठी, याचा मी निषेध करतो. आणि म्हणून आज या ठिकाणी युतीचं जे काम सुरू आहे, महायुतीचं राज्यामध्ये काम सुरू आहे, याला लोकांनी दाद दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात 200च्या वरती सीट्स घेऊन कालच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही सत्तेवर येऊ. हे त्रिवार सत्य आहे. माझी या ठिकाणी सर्वांनाच विनंती आहे, निवडणूक आली की आपण निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो, पण आज विकासावर निवडणूक घेणं गरजेचं आहे. विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर आज जिल्ह्यामध्ये आजपर्यंत नाही असा विकास झालेला आहे. मोठ्या प्रमाणात निधी आलेला आणि ह्या गोष्टी ज्या आम्ही सांगतोय यामध्ये कुठली एक गोष्ट खोटी नाही आहे. त्यांच्या पोटात दुखा लागलेलं आहे. 2-2 वेळा मंत्रिपदं भोगली, पालकमंत्री झाले, एवढी 30-30 वर्ष राजकारण करतायत, पण यांनी या शहराचं काही भलं केलेलं नाही आहे. IT पार्क या ठिकाणी झाला असता तर या ठिकाणी एक सामाजिक समस्या निर्माण झाली नसती. आज मुलं इंजिनियर्स होत आहेत, कुठं जात आहेत सर्व्हिसला? काही बाहेरच्या देशात जातात, मुंबईला जातात, पुण्यात जातात, बेंगलोरला जातात, चेन्नईला जातात. कोल्हापुरात आहे काय? ही जबाबदारी कोणाची होती? आणि म्हणून एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. आई वडिलांना या ठिकाणी बघायला कोण नाही आहे. त्या ठिकाणी मुलांचं त्यांच्या कुठलाही कंट्रोल नसल्यामुळं पत्नीबरोबर एकमेकाचं पतीचं पटत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा यांनी कधीही अभ्यास केला नाही, तर फक्त स्वतःच्या संस्था कशा डेव्हलप होतील याकडे यांनी पाहिलं. आणि म्हणून ही आज परिस्थिती निर्माण झालेली. आणि ही परिस्थिती कोल्हापूरची आम्हाला बदलायची आहे. ज्या पद्धतीनं आम्ही रंकाळा बदलून दाखवलेला आहे, त्या पद्धतीनं पूर्ण कोल्हापूरचं स्वरूप आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून मतदारांना आश्वासित करतो की आम्ही हे बदलून दाखवू. आणि अशा भूलथापांना बळी न पडता महायुतीच्या पाठीशी मतदारांनी राहावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. कोल्हापूरच्या कामांची वर्क ऑर्डर मिळत नाही असं काल सतेज पाटील म्हणालेले आहे, तर ते सरळ सरळ खोटं बोलतात असं तुम्हाला म्हणायचं का? लोकशाहीमधला 4था स्तंभ म्हणून आपण मीडियाकडे पाहतो,
त्याने आरोप केलेला आहे की वर्क ऑर्डर मिळालेले नाहीत. मी आज पत्रकार परिषदेमधून सांगितलेलं आहे की वर्क ऑर्डर दिलेले आहेत. आपण देखील या गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून आपण महानगरपालिका प्रशासनाला विचारावं सध्या स्थिती काय आहे, वर्क ऑर्डर मिळालेली आहे का नाही आहे, रस्त्याची कामं सुरू आहेत का नाही, हे देखील आपण बघावं. यामध्ये खोटारडं कोण आहे आपल्याला दिसून येईल. वर्क ऑर्डर मिळालेले असताना तरी देखील इतकं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, ती पूर्णत्वात का जात नाही? रस्त्याचा आणि इतर गोष्टीचा संबंध वेगळा आहे. वर्क ऑर्डर म्हणजे रस्त्यासाठी वर्क ऑर्डरचा विषय आहे. आता ट्रॅफिकची समस्या, कोण पालकमंत्री होतं इतके दिवस, कोण सत्तेवर आहे, कुणाची सत्ता या महानगरपालिकेवर आहे. निव्वळ जर आपण आरक्षण टाकणे आणि काढणे एवढंच जर करत बसलो तर शहराचा विकास कसा होणार. तर नव्यानं डीपी आपण तयार होतोय. नव्यानं येणाऱ्या डीपीमध्ये शहर सुधारण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात येईल. शहरामध्ये गार्डन्स ठेवण्यात येतील, शहरामध्ये ग्राउंड्स ठेवण्यात येतील, ओपन स्पेसेस व्यवस्थित ठेवण्यात येतील, मंदिरं व्यवस्थित असतील. सगळ्या ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता समाजाला आहे त्या सर्व गोष्टी, ओव्हरब्रिज असतील, अंडरपास असतील, शहरामध्ये चांगले हॉल असतील. कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून 277 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. आणि म्हणून शहराच्या विकास करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे हद्दवाढ शहराची करण्यात येईल. या सगळ्या गोष्टी आहेत. खंडपीठ शहरात आणण्यात येईल. आय टी पार्क ऑलरेडी शेवटची बैठक म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की 17 तारखेला आचारसंहिता लागेल आमचा असा समज होता. नाही तर 15 तारखेला आचारसंहिता लागली. 1-2 दिवस जर मला मिळाले असते तर आय टी पार्कचा विषय मी संपवला होता, दुकान गाड्यांचा विषय महानगरपालिकेचा संपवला होता, बरेच विषय मी त्यामध्ये संपवत होतो, फुटबॉल अकॅडमीचा विषय संपवत होतो. कर्मचारी जे राहिलेले 192 कर्मचारी आहेत महापालिकेचे KMT, हे देखील आता अगदी शेवटच्या स्टेपला गोष्टी आहेत. आणि म्हणून सगळ्या गोष्टी या संपवत खऱ्या अर्थानं अतिशय सक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांनी काम केलेलं आहे. आणि आमच्या माध्यमातून शहराचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सोडवत आहेत. शहराची जनता हे कदापि विसरणार नाही. आणि गेल्या काही वर्षामध्ये शहराचं जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे, या विकासाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. विरोधकांनी विकासाचा प्रश्न बाजूला ठेवून इतर कॉन्ट्रोवर्सीमध्ये आम्हाला ओढण्याचा प्रयत्न करू नये, कारण आम्ही त्यामध्ये पडणार नाही आहे. आम्हाला विकास करायचा आहे. कार्यकर्त्यांवर त्यांनी अन्याय केलेला आहे. कार्यकर्त्या सोडून वाड्यावर उमेदवारी कधी गेली कोणाला कळलं नाही. पण आता वाड्यावर उमेदवारी गेली तर कार्यकर्ता मी आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, विकासासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. रिक्षावाल्यांसाठी, फेरीवाल्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी सातत्यानं रस्त्यावर उतरून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मतदार मला निवडून देतील. साहेब, काल बोलताना त्यांनी एक शंका व्यक्त केली की त्यांना काही व्यावसायिक अडचणी आणल्या गेल्या असाव्यात किंवा व्यावसायिक अडचणीमुळं त्याने हा निर्णय घेतला असावा, अशी देखील एक शंका. खरं म्हणजे सन्माननीय बंटी पाटील हे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत, अभ्यासू आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर उत्तर प्रत्युत्तर देत बसलं तर तशी लांबड लागत जाते. मी म्हटलं आपल्याला की विकासाच्या दृष्टीनं आम्हाला काम करायचं आहे. पण तरी पण त्यांच्यावर होत असलेले आरोप याची चौकशी करण्याची जरी आम्ही मागणी केली असती ना तर बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या असत्या. आम्हाला पर्सनल लेवलला निवडणूक न्यायची नाही आहे. आम्हाला कुणावर ज्यांच्या पर्सनल व्यवसाय असतील या सगळ्या गोष्टींवर आम्हाला ही निवडणूक न्यायची नाही आहे. आणि त्यांनी देखील संयम ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे आरोप करणं हे त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांची दीपदिवाळी घरातच साजरी करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल असा आरोप सतेज पाटलांनी केला. मुख्यमंत्र्यांची उंची फार आहे. मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप करणं हे सतेज पाटलांना शोभत नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री कुठं दिवाळी साजरी करतील हे त्यांच्या कार्यामुळं या राज्यातील जनता ठरवेल. सतेज पाटलांनी काय म्हणलं म्हणून तसं होणार आहे का. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री परत एकदा मुख्यमंत्री होतील याची मला खात्री आहे. काही इच्छुक उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज आहेत, त्यातले काही संपर्कात आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येतीलच. कारण मी जसं म्हणतो तसं महायुतीचं काम संपूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगलं सुरू आहे. आणि एकंदरीतच कार्यकर्त्याला संधी करत हा जो डाव त्यांनी टाकला, आणि एवढी काय दुधखोळी कोण नाही आहेत न कळण्या एवढं. हा प्लॅन कसा केला गेला आणि मग सगळ्यांना पुन्हा एकत्र कसं केलं गेलं आणि मग पुन्हा तिकीट कुठं दिलं गेलं, आता हे माझ्यापेक्षा तुम्हाला देखील सर्वांना माहीत आहे.
की कसा प्लॅन आखून हे तिकीट मिळवलं गेलं. लढाई असती, लढाई समोरून लढायची असती. अशा पद्धतीने जर लढाईला आपण सामोरं गेलो तर आपला पराभव अटळ असतो, कारण आपल्याबरोबर सेनापतीच उरत नाहीत. अशी काँग्रेसची परिस्थिती झालेली आहे. आणि हे सेनापती बरेच आमच्या संपर्कात आहेत. निश्चितपणे योग्य तो वेळ निर्णय घेऊ आणि आपल्याला बोलवून घेऊ. जो काही फुगवटा जो आता सध्या तयार झालाय तो निकाला दिवशी फुटणार का? कशाचा फुगवटा? काँग्रेसचा जो काही फुगवटा आता तयार झालाय किंवा केलाय तो महाविकास आघाडीचा जिल्ह्यामध्ये तो 23 तारखेला फुटणार का? नाही, मला असं वाटतंय की कसला फुगवटा झालाय मला तर काही दिसत नाही आहे. आता ते जर खरोखर त्यांनी तयार केला असला तर तो फुटलेला दिसेल आपल्याला. कारण जनता आज लाडकी बहिणीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या लाखो भगिनींना न्याय मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडते आणि भगिनी त्यामुळे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते आसुसलेले आहेत. कधी निवडणुकीला आणि कधी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबू, कधी कमळाच्या समोरचं बटन दाबू, कधी आमच्या घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबू, अशा पद्धतीनं आसुसलेले आहेत भगिनी. आम्ही फोडाफोडी करणार नाही, मात्र विरोधकांचा इथे बसूनच करेक्ट कार्यक्रम करू असं सतीश पाटील. करेक्ट कार्यक्रम करायची सवय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. दुसऱ्या कोणाला करेक्ट कार्यक्रम करायला जमत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.